हे बघा चालले त्यात डोंगरामध्ये. या भाजीला फार मेहनत आहे. किती डोंगर आहे बघा. हा एवढा डोंगर चढायचा आहे. ती मुलं गेली पुढे, मी मागे राहिले. ती आमचे सासू बघा कशी तुरतूर तुरतूर पुढं पुढं गेले आहे. 68+ आणि हा सर्वेश आणि गजानन. चिंबोरा पकडला. चिंबोरा भेटलेला आहे. मुठ्या 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 चिंबोरा शोधतोय. मुठ्या हा उपू दाखव. हा हे उपूनी पकडला. बघा कशी डोंगर चढते ती. भाजी शोधायची म्हणजे किती अथक कष्ट आहेत. आपल्याला कातकर्णी विकत बाजारात आणतात भाजी, त्याचा आपण भाव करतो, एवढ्यालाच द्या तेवढ्यालाच द्या. पण ही भाजी शोधायला सुद्धा कष्ट आहेत. ही बाई बघ, ही फुलूची भाजी दाखव. उपू कुठे ती याच्या सकट आली पाहिजे बाहेर. मुळा सकट ना. हा पांढरी कुड्याची फुलं हो भाजी करतात त्याची बोलतात. आमच्या सासूला सगळी माहिती. ही बघा, ही भाजी गवतासारखीच दिसते, पण बघा साईडला सगळं गवत आहे. पण ही भाजी ओळखायला आली पाहिजे पहिले. ही बघा, दिसायला गवतासारखीच असते. याच्या सकट उपटली तर त्या भाजीला टेस्ट आहे. आणि गवताला खाली मुळं असतात, त्याला असं कांद्यासारखं असते. थोडा मेहनत देख रहे हो गाईस. ही भाजी बघा किती काढली आहे ती. चला आता निघूया. ही भाजी काढून झालेली आहे. एवढी भेटलेली आहे भाजी पिशवीभर. आता चला आम्ही परत चाललो. गाईस भाजी काढून झालेली आहे. आणि या भाज्या पावसातल्या ना त्या औषधी असतात, त्या खाल्ल्याच पाहिजेत. पण ही भाजी जर खायची असेल तर त्याला खूप मेहनत आहे. तिकडे डोंगरात जा, तिकडे भाजी शोधा, मग ती म्हणजे आयडेंटिफाय पण करता आली पाहिजे की ही फुलूचीच भाजी आहे. नंतर ते सगळा मग काढायचं, उपटायचा, मग त्याच्यात मग मच्छर चावणार, मग घरी यायचं, भाजी निवडायची, नंतर कापायची. हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघू. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.